सातारा शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर वेण्णा नदीकाठी वसलेल्या वाढे गावचे ग्रामदैवत वाढेश्वर आणि देवी जोगेश्वरी या देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। चैत्र पंचमीला नवस बोललेल्या भक्तांकडून अग्निदिव्य पार करण्यात आलं। सूर्यास्त होण्याआधी श्री काळभैरवनाथ वाढेश्वर आणि जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा पुजारी, सेवक वर्ग आणि मानकऱ्यांच्या हस्ते पार पडलाय। बद्दल तुम्ही काय सांगा? यात्रा चैत्र पंचमी आज वाडेश्वर जोगेश्वरी यात्रा उत्सव चालू होतो। वाडेगावाची खूप जुनी परंपरा आहे। चैत्र पंचमीला वाडेश्वराचा विवाह सोहळा संपन्न होतो। या यात्रेचं स्वरूप पहिल्या दिवशी आदल्या दिवशी हळदी आणि पंचमी दिवशी देवाचे लग्न असतात। लग्नाचं स्वरूप असं असतं की देवाचे लग्न आणि त्यानंतर देवाच्या समोर वेण्णा नदीच्या तीरावर एक अग्निकुंड असते। अग्निकुंडामध्ये नवस बोललेली लोक त्या अग्निकुंडातून चालत जातात। हे त्या गावचं वैशिष्ट्य आहे आणि या गावची यात्रा 3 दिवस चालते। पंचमी दिवशी देवाचे लग्न, षष्ठी दिवशी सार्वजनिक आणि नवसाचे गोंधळ असतात आणि तिसऱ्या दिवशी यात्रा पूर्ण होते। यावेळी वेण्णा नदीच्या काठी अग्निदिव्य तयार करण्यात आले होते। मानकरी, सेवक, ग्रामस्थ, उपवास केलेले आणि नवस बोललेले भक्त श्रींचा जयघोष करत या अग्निदिव्यातून चालत गेले। यावेळी हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविक वेण्णा नदीच्या काठी एकत्र आले होते। यावर्षी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी वाडेश्वर आणि जोगेश्वरी विवाह सोहळ्यास उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली आहे।